मित्रांनो, मी कधी कोणाला रोस्ट करत नाही. कारण माणूस आहे. प्रत्येक माणूस हा चुकत असतो. पण चुका समजून घेणं आणि ते सुधारणं हे माणूसपणाचं खरं लक्षण आहे, असं तरी मला वाटतं. तर काल परवा एका युनिव्हर्सिटीमध्ये मोठा मुद्दा गाजला होता आणि त्यात कळालं की आज आंबेडकरवाद हा मुद्दा थोडा वर आला म्हणून एका दीदीने ब्राह्मणवादाचा नारा दिला. दीदीची ह्यात चूक काहीच नाही बरं. तिच्या डोळ्यात शेण भरलेला असेल आणि काय दुसरं. दीदीला जेव्हा पोथी पुराणाविषयी विचारलं, मी तर काही वाचलं नाही असं दीदीने सरळ सरळ सांगितलं. तिचा इंटरव्ह्यू श्वेताताई घेत होती. तिचा इंटरव्ह्यू घेतलेला पाहिला आणि मग या दीदीचा अजून खूप दया आली. ज्या ब्राह्मणवादाचा नारा ती लावत होती, ही जाणीव नव्हती की कट्टरता म्हणजे काय. तिला कट्टर सनातन पाहिजे. संविधानाचे सर्व कायदे मोडू म्हणत होती. बेचारी, संविधान आहे म्हणून ही तिथं बसली होती. बेचारी. मी म्हणते अशा नालायक स्त्रिया ब्राह्मणवादानुसार का चालत नाहीत. थोबाड जेवढं चांगलं आहे ना बाईचं, आकलेत शेण पण तेवढंच भरलंय. दीदीने मुसलमानांना हैवान बोललं डायरेक्ट. पण दीदीला सनातनांचे खरे हैवान दिसलेच नाहीत कधी. हैवानियत सर्वात जास्त स्त्रियावर झाले. स्त्रियांचे सर्वात जास्त हाल झाले आणि या स्त्रियाच पक्क्या सनातनी म्हणून मिरवतात. दीदीचा एवढा गाढा अभ्यास होता की काय सांगावं. पॉडकास्ट पाहून कळालं, बिमारी नाही, बीमार को ही खतम करना जरुरी है. दीदी तोंड घेऊन अशी आली पॉडकास्टवर आणि अपमानित झाली. वाईट झालं खूप. पण दीदीला अक्कल काही आली नाही असं वाटलं. दीदी स्पष्ट सांगत होती, मी काही नाही वाचलं. माझे घरचे जे सांगले ते ऐकलं. इथेच संपला विषय. पण श्वेताताईने तिच्या अकलेची गहराई दाखवून दिली. अजून इज्जत काढली तिची. वाईट वाटलं खूप. दीदीला आता लाज असेल थोडी तरी तर ती पुन्हा या फंदात पडणार नाही. दीदी काय बोलत होती हे तिलाही कळतच नव्हतं. मला तर तो पूर्ण 1 तासाचा पॉडकास्ट पाहून बिचारीची खूप कीव येत होती. ती मनुस्मृतीला पण मानते. वाह रे. एक सवाल से कितना टन गोबर खाके पैदा किया इसको. श्वेता दीदी जेव्हा तिला सांगत होती मनुस्मृतीबद्दल तर दीदीचं तोंड पाहण्यासारखं होतं. या पॉडकास्टमध्ये 2 स्त्रिया दिसल्या. जी श्वेता होती ती एक सुशिक्षित आहे आणि एक होती ती गोबर भक्त. तिला घाण दाखवली तरी ती म्हणत होती, मी घाणीतच राहणार. घाण पसंत आहे मुझे. शेवटी एक प्राणी असतो ज्याला घाण खूप आवडते. आता हे तुम्ही समजून घ्या. दीदीच्या मनात इस्लामला घेऊन पण इतका द्वेष की अरे रे काय करावं आता. ती म्हणते इस्लाम वंदे मातरम पण म्हणत नाही. मग हे मुस्लिम आर्मीमध्ये आहेत हा विषय नसेल माहीत तिला. अब्दुल कलाम खान सर सारखे मुस्लिम आणि आज देशावर प्रेम करणारे भारतीय मुस्लिम कुठे आहेत. अरे तो अशफाक उल्ला पहिला चं बोलणं ऐकून मलाच प्रश्न पडला की ही नेमकी कुठली मुस्लिम लोक बघून आली होती. तिच्या मनात एवढा द्वेष भरलेला होता, एवढा द्वेष की काय सांगू. सनातनी आतंकवादी नाहीत मग भगवा आतंकवाद काय आहे. दीदी जे ओकत होती पुन्हा तेच चाटत होती. खूप कीव येत होती तिची. मला तर श्वेताताईच्या सहनशीलतेशी धन्यता वाटत होती. एवढ्या नालायक बाईला 1 घंटा श्वेताताईने झेललं, बेइज्जत केलं, पण शाळेत जोडे मारले. केरळा स्टोरी, काश्मीर फाईल्स सारखे मूवी पाहून आलेली ती काय बोलत होती काय नाही तिला पण नव्हतं कळत. मित्रांनो, तुम्ही खरं सांगा, तुम्ही हा पॉडकास्ट पाहिला आहे का. नसेल पाहिला ना तर श्वेताताईचा तो एक पॉडकास्ट पाहून घ्या. श्वेताताईने तिला एवढं पण म्हणलं की तुझ्या मेंदूचा विकास अजून झाला नाही. मी असतो तर म्हणलो असतो गोबर छोडकर कुछ है तेरे दिमाग में. मित्रांनो, ती बोलली ब्राह्मणवाद एकता शिकवतो. ब्राह्मण हिचा बाप आहे, पुरे सृष्टीचा ब्राह्मण बाप. आणि चंद्रशेखरला पण मध्ये आणली. संविधान सोडून तिने धर्माचं रक्षण करणार आणि हिला एवढंच धर्माचं रक्षण करायचा जोर आला तर मी तर म्हणतो बाई, धर्मात जे स्थान दिलं तुला तिथं राहा. इथं वर तोंड करून यायची काही गरजच नव्हती.
इथं बाहेर तू फिरते कशी? अरे तुझ्या धर्मात तर सांगितलं की जी बाई पिता पुत्र पती शिवाय घराबाहेर पडते म्हणजे उंबरता ओलांडते ती फक्त एक वेश्या असते. आता ही काय आहे हिने ठरवावं. इस्लाम धर्माला देशाहून जास्त मानतात कारण ते आतंकवादी आहेत. ही जेव्हा संविधानाचे कलम तोडू म्हणते तेव्हा ही सनातनी असते. वा. इस्लाम लोक लव जिहाद आणि सर्व हैवान असं बोलली. हिच्या धर्मातली हैवानियत हिच्या लक्षात नाही आली. अरे बाबा कोणीतरी हिला आवरा. संविधानाने नाही हिला सनातनी ब्राह्मणवाद आणि मनुस्मृतीने वागणूक द्या रे बाबा. मला तर असंच वाटते. आणि या पॉडकास्टमध्ये एक मजा आली की श्वेताताईने तिचा एवढा अपमान केला तरी ती हसतच होती. शाल जोडीत लपटून लपटून श्वेताताई तिला हाणत होती. बिचारीला शीख म्हणत होती. मेंदूचा विकासपर्यंत आली पण तिला काही कळत नव्हतं. एका घंट्यात एक माणूस किती अपमान सहन करू शकतो हे तिला पाहून कळलं. एक माकड आपलीच लाल कशी म्हणते हे तिला पाहून कळालं. इतका अपमान सहन करून पण ती तिथंच बसली. इथं दिसत होतं की एक सुशिक्षित स्त्री शांत आणि दुसरी शिकून अनपढ गोबर भक्त. या पॉडकास्टमध्ये पाहून कळलं की सुशिक्षित होणं गरजेचं आहे, साक्षर होणं नाही. साक्षर लोक म्हणजे त्या ब्राह्मणवादाचा नारा देणाऱ्यासारखे आणि सुशिक्षित म्हणजे श्वेताताईसारखे जे सर्व वाचन करून आहे. आणि ती म्हणे राजस्थानच्या वाळवंटात आली. राजस्थानात ऊंट माहीत आहेत पण हे डुक्कर कुठून जन्माला आले हे माहीत नाही झालं बाबा. आणि बार बार राजस्थानचं नाव घेऊन बिचारे जे चांगले राजस्थानी आहेत ते पण लाजले असतील. श्वेताताईने तिला 100दा म्हणलं शिकायची गरज आहे तुला बाई, जा शिक. हेच खूप वाईट वाटलं मला. बाई 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 एवढा अपमान कोण आणि का सहन करावा. ब्राह्मणवादाचा नारा देणारी त्या मुलीची खरंच मला तर लई क्यू येत होती. तुम्ही हा पॉडकास्ट नक्की पहा आणि तिच्या बिचारीला तिच्या बुद्धीची क्यू करा. महिलाओं को इस तरीके से करेंगे जिस तरीके से रुचि के साथ में किया गया उन सारी चीजों में। स्टडी कहाँ तक की है? मेरी ग्रेजुएशन कंप्लीट ग्रेजुएशन पॉलिटिकल साइंस से। पॉलिटिकल आपका करेस्पॉन्डेंस से किया या डेली आप कॉलेज जाकर करती थी? करस्पॉन्डेंस। क्योंकि मैं उस टाइम पे प्रोडक्शन का भी कोर्स कर रही थी, ये भी लोगों को नहीं पता है। मुझे लगता है कि आपको एक बार फिर से सही तरीके से पढ़ाई करने की जरूरत है। मुझे वो पढ़ाई करनी ही नहीं है मैम। तो आप जब पढ़ाई का ही समर्थन नहीं करेंगी तो फिर आप वो पढ़ाई नहीं करनी मुझे, जो पढ़ाई आप करने के लिए मुझे कह रही हैं, जो मुझे सेक्युलर बना है, जो मुझे एक बांध के रख दे कि आप गलत को गलत नहीं बोल सकते, आप गलत को गलत नहीं बोल सकते। आपके वहाँ मुझे नहीं है, वहाँ मुझे करना ही अगर नहीं। आप सही तरीके से पढ़ाई करोगी तो ही आपको पता चलेगा कि सही क्या है गलत क्या है। अगर आपने सही ढंग से पढ़ाई ही नहीं की, आप संविधान के खिलाफ हो, आप बुक्स के ही खिलाफ हो। किसने कहा मैं संविधान के खिलाफ हूँ? मैं लिमिटेड मानूंगी, लिमिटेड मानूंगी, जा रहे हो। मैं एक हद तक मानूंगी संविधान, एटलीस्ट संविधान को मान